या ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे शेवग्या शेंगाची भाजी. त्यासाठी कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर त्याची आपण पेस्ट करून घेणार आहे. कढईत तेल टाकून घेतलं, त्यात जिरं टाकूया आणि ती पेस्ट केलेली आहे ती सुद्धा टाकूया. व्यवस्थित अशी भाजून घेऊया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया. छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. मसाला छानपैकी भाजून झाला आहे, तेलसुद्धा सुटले. त्यातच शेवग्या शेंगा ती सुद्धा टाकूया आणि व्यवस्थित असे परतून घेऊया. त्यातच अर्धा ग्लास जेवढं गरम पाणी ओतूया. त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता 10 ते 15 मिनटं शेंग शिजू देऊया. तर 10 मिनटं झाल्यात, आपण बघून घेऊया शेंग शिजली का. तर अजून शेंग शिजली नाही, परत 5 मिनटं झाकण ठेवूया. परत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तर अजून 5 मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया. शेंग जराशी कच्ची आहे. तर 5 मिनटं झाल्यात. तर आता छानपैकी शेंग शिजून रेडी झाली. तर रेडी झाली आपली शेवग्या शेंगाची मसालेदार भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.